ते यार हे बघा, हा जो आहे ना परिक्रमा रोड आहे आणि आहे ना हा जो मंडप आहे ना हा दादा गुरु हे येणार आहेत त्यांच्यासाठी मंडप आहे. आणि एक महाराष्ट्र गव्हर्नमेंटने एक नंबर लाईटीची सोय केलेली आहे. सर्व आदिवासी चुलपानी जंगल आहे, ह्या जंगलामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटने लाईटीची सोय केली. आणि स्टेट लाईट आहे. इकडून जी सिंगल फेजची लाईट आहे, पण ती सिंगल फेज आहे तिला डायरेक्ट वायर आहे, आकडा टाकायची कोणी टाकू शकत नाही यांना, कारण लाईट ही फ्री दिलेली आहे. सर्व आदिवासी लोक यांना लाईट फ्री आहे. मीटर आहे का नाही काय माहीत नाही, पण लाईट फ्री आहे. नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा, आता आहे ना हा परिक्रमा शुल्पानी जंगल, हा परिक्रमा रोड महाराष्ट्रामध्ये. आता आम्ही नंदुरबार जिल्ह्यात आहे. नंदुरबार जिल्हा आहे ना, आणि रोड चांगला असल्यामुळं चालायला पण थोडं बरं वाटतं. आणि हे सर्व ही जी शुल्पानीची एक हे पहाडी आहेत आणि ह्या इथे पण आदिवासी लोक राहतात. चांगलं आहे, सगळ्या सोयी आहेत. सोय असल्यामुळं काही परिक्रमावासी यांना काही अडचण येत नाही. आणि पहिली बात, सगळ्या सोयी म्हणजे सगळ्या सोयी आहेत, काही अडचण येत नाही. आता आम्हाला पुढं लागेल ते खप्परमाळच तेवढं एक अडचण आहे, पण बघूया. मैया आहे, काही मैया असल्यामुळं आम्हाला काही अडचण नाही. आणि बघा, हे सर्व एक आपल्या महाराष्ट्रामधले आहेत. महाराष्ट्रातले जे हे आहे त्यामुळं काही अडचण येणार नाही. आम्ही हा जो मार्ग आहे हा सरळच आहे. आणि ह्या रोडने दादागुरू येतात. दादागुरूंचं पाठीमागं टेंट बांधायचं काम चाललेलं आहे. मोठं टेंट असतं त्यांचं, भरपूर लोक असतात. नर्मदे हर. हे बघा असं आहे. इकडं आल्यानंतर हा जो पाडी थोडी फोडून आले बघा. हे जे खाली, आता आम्ही किती वर आहे खाली, ह्याच्यामध्ये लोक राहतात. आणि सगळीकडे लाईटीचं काम केलं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. सर्व हे आदिवासी पट्ट्यात सर्व लाईटी फ्री आहेत. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंटने हे एकदम चांगलं काम केले, अतिउत्तम काम आहे. महाराष्ट्र गव्हर्नमेंटला आपला एक सल्यूट आहे. ह्या ज्या आपल्या आदिवासी शुल्पानी जंगलामध्ये सर्व लाईटीची व्यवस्था केलेली आहे. आणि ही पहा, आणि खरोखर आहे लाईटीची व्यवस्था शुल्पानीच्या. तर आम्ही परिक्रमावासी आहे, परिक्रमा करतो आहे. चांगलं आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं काम चांगलं आहे, ते उत्तम. नर्मदे हर नर्मदे हर. बघा, नर्मदा मैदेवर शुल्पानी हा एक आश्रम आहे. ते आश्रम आहेत. तर आम्हाला आहे ना सरळ चढाई वर 1-1.5-2 किलोमीटरची चढाई आहे. आणि इकडून गेलं तर 7 किलोमीटर, इकडून गेलं तर बरोबर 2 किलोमीटर वर जायचं, इकडून 7 किलोमीटर. आणि ह्या ज्या हा जो आश्रम आहे, त्या आश्रमावरती ना ह्या जो 2 किलोमीटरवर चढाई आहे ना, चढताना एक असा प्रॉब्लेम झाला. एक परिक्रमावासी आहे ना, एक त्यांना हायटॅक येऊन ते ना अकस्मात त्यांचा मृत्यू झाला, आजच झाला आहे. आणि त्यांना एक त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. आणि परिक्रमावासी यांचाही त्यांना एक सर्वांनी शांती 2 मिनिटाचा मौन बाळगले. आणि त्या परिक्रमावासी आहे त्यांच्यासाठी त्यांना सर्वांनी शांती लाभो असं एक सर्व त्यांना आपण हे करतो. शांती 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 शांती. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा, हे जे आहे ना, हा तुम्हाला आहे ना रोड दिसतो ना, मी खापरमाळला वर चढतोय. खापरमाळला वर चढतोय म्हणजे तुम्हाला सांगतो, हे जो खापरमाळ आहे ना, खापरमाळला इथून वर चढाई 2 किलोमीटर आहे. डायरेक्ट 2 किलोमीटर वर चढायचे. आणि ही खडी चढाई आहे, खडी एकदम स्ट्रेट. म्हणजे थोडं आहे ना, हे आहे वाकडे तिकडे, पण एक खडी चढाई आहे. आणि ह्या चढाईला आहे ना एक जरा थोडंसं लय स्पीडने नाही चढायचं. थोडं वर चढले का थोडं थांबायचं, थोडं वर. आणि ह्याच्यात पाणी प्यायचं नाही. दम लागल्याच्या नंतर, दम असेल ना, दम समजा श्वासोच्छ्वास चालू, त्याच्यामध्ये पाणी पिऊ नका प्लीज. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. हे बघा, ही खडी चढाई, जी चढाई आहे ना, ही खडी चढाई. आणि हे हळूहळू परिक्रमा असेल. ही आहे 2 किलोमीटरचा डायरेक्ट वर आहे. टोटल 2 किलोमीटर चढायचं असं. तर खालून आलो आहे. तर कसं असतं, हे थोडं सावकाश चढा. ही चढाई झाल्याच्या नंतर आहे ना, तुम्हाला परत आहे चला
नाही नाही मोठा चढ आहे अजून. हा 2 किलोमीटरचा चढ आहे. चला सावकाशी या, नाही तर दमले तर बसून या. तर हे अशी चढाई आहे. आणि एक कसं आहे या चढाईमध्ये ना थोडं थांबत या. आणि हे बघा ही शुलपाणी जंगलामधली खडी चढाई. ही चढाई 2 किलोमीटरचा डोंगर आहे. म्हणजे किती वर जायचं खापरमाळ. आणि त्या खापरमाळामध्ये 2च आश्रम आहेत. आणि सगळे परिक्रमावासी इथे असतात, विभागले जात नाही. हे बघा हे असं आहे. आणि चालतात, बसतात, चढतात. खडी चढाई डेंजर आहे. मला सुद्धा चढायला तकलीफ होते. बघा वयानुसार. हे बघा हे परिक्रमावासी असे येतात. ते बॅगा पण देतात. ते लोक पोरं बॅगा घेऊन वर चढतात. थोडंसं त्यांना पैसे दिले का करतात, काही प्रॉब्लेम नाही. पण लई त्रास करून घेऊ नका. आणि थोडं चढताना थोडंसं का आपल्या हळूहळू चढा. नम्र विनंती परिक्रमावासी यांनी. आणि लय चालू नका. परिक्रमा उचलल्याच्या नंतर आपल्याला थोडे दिवस जेव्हा काही तो घसरून कसं कोणतरी पडलं इथपर्यंत, म्हणजे लय चालू नका. थोड्या दिवस आपल्याला आहे ना, थोड्या दिवस एक महाराष्ट्र पास होऊन आपल्याला बघा कसं जायचं आहे. आता महाराष्ट्र पास झाला ना, महाराष्ट्र पास होऊन तर थोडी अडचणी चढायला. महाराष्ट्र पास झाला का थोडंसं हे असा प्रॉब्लेम आहे. एकदा महाराष्ट्र झाला का वरती महाराष्ट्रामध्ये खापरमाळ हे ना, आणि शुलपाणी जंगल, हे जंगलातली ही खडी चढाई आहे. ही चढाई जरा थोडक्यात थोडी चढा. आणि व्यवस्थित या परिक्रमावासी. नर्मदे हर.